अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. बघा मंडळी, दत्त जयंती निमित्ताने अनेक ठिकाणी गुरुचैत्राचं पारायण सामूहिकरित्या किंवा अनेक घरांमध्ये गुरुचैत्राचं पारायण केलं जातं. गुरुचैत्राचं जर पारायण आपण मनोभावे केलं तर याचं निश्चित फळ आपल्याला भेटत असतं आणि विशेष लाभ सुद्धा भेटतात. असंच गुरुचैत्राचं पारायण करायचं आहे, पण कोणत्या वस्तू खायच्या कोणत्या नाही खायच्या यामध्ये आम्हाला खूप प्रश्न पडला आहे. तेच मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याआधी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघा मंडळी, गुरुचैत्राचं पारायण करताना आपल्याला गहू, गव्हाची चपाती, पुऱ्या, गव्हाच्या कुरड्याची भाजी किंवा गव्हाच्या शेवया तुम्ही खाऊ शकतात. त्यानंतर ज्वारीची भाकरी, ज्वारीचे जेही पदार्थ बनवतात ते पदार्थ तुम्ही खाऊ शकतात. त्यानंतर तांदूळाची भाकरी जर तुम्ही त्या दिवशी खाल्ली किंवा पहिल्या दिवशी खाल्ली तर तुम्ही तांदूळाची भाकरी किंवा तांदूळाचे जेही पदार्थ बनतात ते तुम्ही खाऊ शकतात. त्यानंतर पालेभाज्यामध्ये काय खायचं? पालेभाज्यामध्ये आपला लाल माठ, राजगिरा, पालक, करडई, कोथिंबीर आणि कढीपत्ता तुम्ही हे खाऊ शकतात. त्यानंतर फळभाज्या. आता फळभाज्यामध्ये काय खायचं? तर फळभाज्यामध्ये तुम्ही बटाटा, टोमॅटो, फ्लावर, कोबी, गिलके, वांगे, ढोबळी मिरची, भेंडी, तोडली, गाजर, रताळी आणि वाल इत्यादी खाऊ शकतात. त्यानंतर तुम्ही तेलामध्ये तुम्ही सूर्यफुलाचं तेल किंवा करडईचं तेल देखील खाऊ शकतात. त्यानंतर तुम्ही दही, ताक, कढी हे सुद्धा खाऊ शकतात. आता जर तुम्हाला उपवास आला तर मग उपवासाच्या दिवशी आपण काय खायचं? उपवास जर तुम्हाला आला तर तुम्ही शिंगाड्याचं पीठ किंवा शिंगाड्याचे थालपीठ वगैरे बनवून खाऊ शकतात. त्यानंतर रताळी खाऊ शकतात. त्यासोबत तुम्ही राजगिरा देखील खाऊ शकतात. आता काय खायचं नाही तर तुम्हाला चुकून या गोष्टी खायच्या नाही. आपल्या जे द्विदल धान्य आहेत, शेंगदाणे आहेत, ज्या डाळी आहेत, तुरीची डाळ, मुगाची डाळ, त्या डाळी आपल्याला खायच्या नाही. त्यासोबतच जे कडधान्य आहेत, मटकी, मूग, ते आपल्याला कडधान्य खायचं नाही. अगदी साधी सोपी माहिती होती, मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.